aplauso para mami y papi, porque en verdad rompieron. तो कैसे हो गाइस, वेलकम टू आवर व्लॉग। और गाइस आज हम जा रहे हैं अलीबाग और अभी बज चुके हैं 11 और हम लोग घर से निकले थे कुछ 10 बजे। तो अभी हम रुके हैं खाना खाने के लिए मचान वेज नॉन वेज रेस्टोरेंट। तो कोई वेज मंगा रहा है, कोई नॉन वेज मंगा रहा है। और गाइस मचेक्स पब्लिक इधर बैठी है। गाइस ये बहुत लेट आया है, ये बहुत लेट आया, याच्यामुळे पण लेट झालंय, याच्यामुळे पण लेट झालंय। यार हे मी ऐकून नसतं, हे मी घेतलं नसतं भाई। रूम पे मिलेगा कंटेंट, गाइस रूम पे कंटेंट मिलेगा अलीबाग में, ठीक है। इसमें फुल में कितने लोग खाएंगे? इसका कंटेंट मिलेगा इसका। ये मारा मारी नहीं, मारा ए कान है। बस गाइस इसने देखो ये नया लगाया, देखो। हाँ इसको कांटेक्ट करना गाइस, मैं इसका नंबर देता हूँ। हाँ इसने लगाया, जिधर से आपको मिल जाएगा ये। गाइस आमचं तर जेवण झालेलं आहे, 12:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही आता निघून थेट अलीबागला भेटूया। तो मिलते हैं सीधा डायरेक्ट अलीबाग में। तुम्ही थांबलेले विकी, तेच मला एवढं वेळ काय लागतं? थांबलो आम्ही। तर गुड मॉर्निंग मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। तर गाईज फायनली आपण पोचलो आहोत अलीबागला। आणि गाईज आपण काल रात्री 9:30च्या आसपास निघालेलो आणि इथे रात्री 2-2:15च्या आसपास पोचलो। गाईज रस्ता एकदम चांगला आहे गाईज, कुठेच काही खराब नाही आहे, आम्हाला तरी चांगले रस्ते भेटलेत। सो गाईज तुम्हाला मागे आपला विला दिसत असेल आणि गाईज पार्किंग वगैरे पण चांगले, इकडचे विलाची सर्व्हिस पण चांगली आहे। सो गाईज तुम्हाला विला दाखवतो, पोरं पण मजा करतात ते पण दाखवतो। सो लेट्स गो गाईज। सो गाईज इथं आपल्या गाड्या सगळ्या पार्किंगमध्ये लागल्या। ही गाडी गाईज पुण्यावरून आली आहे। हा तो पुण्यावर आहे गाईज, याने खूप मेहनत केली आहे याला, पुण्यावरून ड्राईव्ह करत परत इकडे आलाय। चप्पल वगैरे चार्जिंगसाठी मारामारी आहे का इथे थोडी। वर लाव चार्जिंग, वर लाव। हे माझा चार्जर कोणी काढलाय? हे राहू दे, मला लावायचं चार्जिंगला। काही कॅरम पण नाही खेळायला। हा राहू दे ना, मला लावायचं चार्जिंगला। कुठे? इथे आतमध्ये आहे। कोलगेटचा सीन आहे जरा काही। हा बघा ब्रश करतो इकडे रूम मध्ये, हा रूम पण मस्त आहे। गाईज ही बॅक सिटिंग आहे, इथे रात्री आपण बसून चिल करू शकतो। आणि हा मागचा डोर आहे। आणि गाईज हा पूल आहे, पूलवरती बसायला चेअर्स वगैरे। सो गाईज पूल बघा तुम्ही कसा आहे, हे तिकडे कमी डीप आहे आणि इकडून इथपर्यंत जास्त डीप आहे। आणि काय टायमिंग्स वगैरे पण द्यायचे बघा। हे मच्छीसाठी घेतलं आम्ही खास, मच्छी याच्यावरती ठेवून आम्ही पोहणार आहे। तर गाईज आपली वरती पोरं बसलेली आहेत आणि आता आपण वरती जाऊन मच्छवणार आहे। गाईज दरवाजा लावलाय,
Guys, we are in. Guys, we are in. Guys, whoa, guys, we are in. Guys, तो गाईज हा आपण स्टेजवर आला की वरती आहे. इथे एक रूम आहे, मागे तिथे एक रूम आहे आणि मागचा नजारा एक नंबर नजारा. एकदम बाजूला सगळी झाडं वगैरे आहेत आणि हे गाडी आपल्या खाली पार्किंग आहे गाईज. आणि इथे थोडं बसायला चेअर्स वगैरे आहेत, म्हणजे रात्री इथे बसून चिल करू शकतो आम्ही एकदम. तो गाईज फायनली परत आपली भेट झालेली आहे. आणि गाईज आपला हा लुक बघा. ओ लुक जर आवडला असेल तर कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा गाईज. आणि बाकी हे आता आपले रेडी झाले. हा बघा गाईज, हा काका आहे आपला. इथे गाडी आहेत आणि मग इथे बिर्ला मंदिर पण आहे, ते पण इव्हिनिंगला तुम्ही करू शकता. कोरलाईच्या नंतर आणि दादा आपल्याला चांगलं सांगतायत का कुठे काय काय आहे. दादा ओनर आहे त्या विल्याचे. बाकी तुम्हाला आधीमध्ये काय लागलं कॉल करा मला. कुठे तुम्ही हे झालं काय विषय नाही, लोकेशन टाकत. गाईज हा विला आपला पवेलियन विला नाव आहे. आणि गाईज सो आपण भेटूया. कसं आहे ना गाईज, आता आपण ना इथे हेल्मेट घालत नाही, सो माउंट लावणार नाही. तो जे काही व्हिडिओ असतील आपले ते मागून कॅप्चर होतील. सो आपण ते व्हिडिओ ह्याच्यामध्ये ॲज अ सिनेमॅटिक ॲड करणार आहे. आणि एकाना समथिंग 40 किलोमीटरच्या आसपास रनिंग आहे, 1-1.5 तासाची. आणि मग आम्ही तेव्हा पोचू मुरुड जंजिराला. आणि आपण गाईज आता डायरेक्ट तिकडेच भेटूया. गाईज आम्ही एक पहिल्या लोकेशनवर पोचलो आहे, त्या रामेश्वरम मंदिर. आणि गाईज हे आमच्या बाईक्स इथे आम्ही पार्किंगला लावलेले आहेत. आणि हे आमचे फ्रेंड्स. तो गाईज हा रामेश्वरम मंदिर आहे. काय दिला तो गाईज 36. आपण आलो रामेश्वरम मंदिरला. आणि गाईज हे मंदिर नवग्रह गाईज, नवग्रह इकडे. गाईज हे बघा, श्री रामेश्वरम देवस्थान चॉल. फायनली आपलं आता दर्शन झालेलं आहे. आणि इकडे गाभाऱ्यामध्ये व्हिडिओग्राफी अलाव नाही आहे, फोटो पण नाही काढू शकत. पण बाहेरचे काही शूट घेतले सिनेमॅटिक, तर ते आवडलं असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि गाईज आता आमचं नेक्स्ट लोकेशन आहे रेवदंडा बीच. सो आपण डायरेक्ट तिकडेच भेटूया. मध्ये काही शूट्स केले रोडचे, तर ते आवडले असतील तर कमेंट करा अलिबाग. आणि आपण भेटूया रेवदंडाला. तो गाईज फायनली आम्ही आलो आहे न्यू लोकेशनला. आता आलो आहे रेवदंडा फोर्टला. सो गाईज इथं पार्किंग आहे, समथिंग 30 रुपये पार्किंग चार्ज आहे. इथे आम्ही आमच्या गाड्या पार्किंगला लावल्यात. आणि हे आपले सगळे फ्रेंड्स आता रेवदंड्याला चाललो आहे. 5 गाड्यांचे 100. तिकीट कॅन्सल कर. विनय के साथ अभी गाइस, इसके साथ अभी हम आए. ये बंदा है, इसके साथ अभी हम आए. पहुंच जायचं का गाइस. फोटो काढू परत सेम. मागे बघ पडशील.
गाईज आपण आलेलो आहे आता फायनली आतमध्ये रेवदंडाच्या. हा मागचा बॅकग्राऊंड आहे. इकडे पण काही सिनेमॅटिक शूट आहे, क्लिक्स पण काढेल जे तुम्ही इंस्टाच्या पेजवर बघू शकता. इंस्टाचे मला तुम्ही फॉलो करू शकतात. इंस्टाचं नाव आहे विकॉन टोटल. सर्च केला तर लगेच भेटेल, पहिलंच येईल. सो हे चालू झालेले शूट्स करायला. ह्याचा पण चॅनल आहे गाईज, ह्याचा पण सबस्क्राईब करा. ह्या चॅनलची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये ठेवेल. गाजी तोप केवढी मोठी आहे बघा. कृपया तोफेवर बसवू नये. हे बघा गाईज, कृपया तोफेवर बसवू नये. तोफ बघा असले. सो गाईज फायनली आता इथं आपण फोटोशूट करणार आहे आणि इथून आता आपण चाललोय ना मेरी जान. इथं बघा गाईज, गाईज प्लेस लय भारी आहे. इकडनं पण जरा चांगली जरा पण शूट चालू आहे. तो गाइस अभी हम करेंगे क्लिक शूट्स. और गाइस अभी हम यहाँ पे क्लिक शूट करने वाले. ये भाई है अपना, ये क्लिक शूट ले रहा है. सो लेट्स गो, क्लिक करते हैं, सिनेमैटिक शॉट्स लेते हैं, वो देखो और मिलते हैं अगले लोकेशन में. गाईस मागे आहे हा रेवदंडा बीच आणि तिकडे मागे जो आहे तो कोरलाई फोर्ट आणि मागचं तर लोकेशन तुम्ही बघू शकता. चलो गाइस, एक हिडन जेम है यहाँ पे, हम वहाँ पे जा रहे हैं अभी. सो गाइस हा आहे आपला रेवदंडा बीच आणि इथे क्लिक्स वगैरे चालू आहेत. आणि गाईज इकडे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीचं तिकडे सगळं काय गोष्टी आहेत, तर तुम्ही स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करू शकता. आणि इथे पण शूट चालू आहे. आमचा ब्रिटिश इथं वर गेला आहे, फोटोचा फोटो. आणि गाईज इथे सगळे स्टे कॅम्पसाठी वगैरे जागा, इथं तुम्ही कॅम्प वगैरे करू शकता. सो गाईज इकडनं आपल्याला आता खाली उतरायचं आहे. गाईज आपण आलेलो आहे बीचवर, रेवदंडा बीचवर आलेलो. आणि गाईज पूर्ण ऊन लागतंय तिथे बघा. बोटिंग ॲक्टिव्हिटीज चालू आहे ते बघा. आता ॲक्टिव्हिटीजची तर आम्ही कॉस्ट नाही विचारले किती आहे इकडे, पण बघू आम्ही केले तर करू, पण इव्हनिंगला करू. आता जरा ऊन जास्त लागतं आहे आणि आम्ही आधी ते करपलोय, ठीक आहे. आणि लय बेकार ऊन आहे इकडे. आता यश आम्हाला कुठेतरी घेऊन चाललाय तो. हां सो कोरलाई फोर्ट. ओके हा बघा गाईज, हा कोरलाई फोर्ट आहे. आणि गाईज इकडे
नारळ पाणी वगैरे पण भेटेल तुम्हाला. कसं वाटतंय सो गाईस, कसा दिसतोय मी या लुक मध्ये गाईस? बीच काहीच क्राऊडेड नाही आहे. मे बी मला वाटतं ऊन आहे म्हणून इथं कोण नाही आहे. आणि जर नजारा बघा गाईस किती भारी आहे. पुढे जायचं गाईस. आमचे 2 लोक कोणतरी मागे राहिले गाईस. इथं मस्ती चालू झाली. काय आलं फोटो गाईस? आमचे 2 लोक कुठेतरी गायब झालेत, भेटत नाहीत, हरवले गाईज या बीच वरती. आणि इकडे गाईज शूटसाठी चांगली जागा आहे. आम्ही आता इथे शूट करणार आहे, थोडासा फोटोज वगैरे करणार आहे. सो गाईज इथे कोणाला प्री वेडिंगला वगैरे यायचं असेल तर चांगली जागा आहे, इथे तुम्ही शूट करू शकता, कोण नसतं. तर गाईज व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा गाईज. खाली बटन दिलेलं आहे, तिथं जाऊन बटनला ठोका गाईज. काय करतायत, कुठे आहेत गाईज? कोण सबस्क्राईब नाही करत आहे, फक्त व्हिडिओ बघतायत गाईज. इन्फॉर्मेशन पाहिजे पण काही करणार नाही तुम्ही लोक. ठोका लवकर बटन गाईज. बैगन. गाईज पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आणि गाईज आपण आलो आहे मुरुड जंजिराला. पण गाईज आम्हाला 3 मिनटं लेट झाला. आमची लाशी फेरी गेली, जो आम्हाला तो बघा मागे गेला आहे. तो आम्हाला तिकडे जायला भेटणार नाही. जे बघायचं तर लांबूनच बघावं लागेल. सो आम्ही आता एक स्पॉट बघतोय जिकडनं थोडा सनसेट बघायला भेटेल आणि किल्ला बिल्ला बघायला भेटेल, थोडा लांबून जवळून वगैरे. आता आमची उदास झाली, हे बघा खूप उदास झाले गाईस. काय बोलायचं आता? 3 मिनटं फक्त 3 मिनटं गाईस. 3 मिनटासाठी झालं. आता आम्ही एवढा आता होडीमध्ये असतो आणि आता गेलो होतो त्या किल्ल्याजवळ. एवढा वेळ आला आम्ही, एवढं लांब यासाठी आलं, आम्हाला ते पण नाही भेटलं. गाईज आपण आलेलो आहे मुरुड बीच वरती. आणि गाईज इकडे मागे ही पार्किंग आहे. समथिंग बाईकची 20 रुपये पार्किंग आहे, 4 व्हीलरची आय थिंक 100 रुपये पार्किंग आहे. ओ माय गॉड गाईज, छत्रपती शिवाजी महाराज की जय. गाईज गाईज मागे जो आहे तो आणि गाईज हा मागे जो आहे इकडे हा गाईज इकडनं सनसेट खूप भारी दिसणार आहे. म्हणून आता चीज करायला आलंय, मजा करायला आलं. घोडे बिडे आहे तिकडे.